दिल्लीतल्या स्फोटानंतर दहशतवाद्यांची बैठक झाली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची बैठक झाल्याचं समजतंय आणि या बैठकीनंतर दहशतवाद्यांवर चक्क फुलं उधळली गेली आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांची बैठक बुधवारी पीओकेतल्या कोटली भागात झाली। या बैठकीत लष्कर-ए-तैयबाचे टॉप लीडर अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ यांनी हजेरी लावली आणि यावेळी त्यांच्यावर फुलं उधळली गेली, त्यांना हार घालण्यात आला। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, हा उन्माद आहे रीती आणि या उन्मादाचा माज उतरवल्याशिवाय भारत सरकार राहणार नाही हे या निमित्ताने स्पष्ट करणं गरजेचं आहे। कारण ज्यांनी भारतातील लोकांच्या मृत्यूवरती फुलं उधळली त्यावरती भारताचं लष्कर त्यांच्या कबरीवरती फुलं टाकण्याची वेळ आणल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या पद्धतीने या दहशतवाद्यांनी बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर फुलं उधळली, माणुसकीच्या या शत्रूसंगे भारताचं युद्ध निश्चितपणे सुरू होणार आहे। आणि ज्या पद्धतीने भारताने अगोदर सांगितलं होतं की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते संपलेलं नाहीये, त्यामुळं आता भविष्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीने भारतामध्ये कोणताही हल्ला हा युद्ध समजला जाईल या अगोदर भारताने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं अब्दुल असो किंवा हा इतर जो रऊफ आहे अब्दुल रऊफ, त्याच्याबरोबर त्याचा मित्र रिजवान म्हणून आहे, या हे दोघंही दहशतवादी या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। आणि काल पहिल्यांदाच भारताने हा दहशतवादी हल्ला आहे सांगितलेला आहे, त्यानंतर आता जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होतील। मात्र अजूनही भारताने या सगळ्या संदर्भामध्ये खोलवरपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। कालच जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली होती आणि मोदींनी सांगितलेलं आहे की यापैकी कोणालाही सोडलं जाणार नाही। त्यामुळं आता भलेही ते फुलं उधळत असतील पण त्यांच्या कबरीवरती फुलं टाकण्याची वेळ पाकिस्तानावरती येणार आहे। त्यामुळं जर आज पाहिलं त्याच्यामुळे हा जो सगळा उन्माद आहे त्याचं प्रत्युत्तर भारताकडून दिलं जाईल अशी आशा बाळगायला हरकत नाही। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।